जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूर शहरात मुक्कामी असणार आहे आणि माऊलींच्या तुकोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण आज इंदापूर शहरात पार पडते। पालखी थोड्याच वेळात इंदापूर शहरात येईल, पण त्याआधी दिंड्या वारकरी हे आता इंदापूर शहरात दाखल व्हायला सुरुवात झालेले आहेत। आपल्यासोबत काही वारकरी आहेत, गेल्या अनेक वर्षापासून या विठुरायाची पंढरीची वारी ते करतात। आपण त्यांच्याकडनं त्यांचा वारीचा अनुभव, भक्ती हे सगळे जाणून घेणार आहोत। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। कुठनं आलात माऊली? आम्ही सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका अर्जुन सोंडगाव। प्रश्न करता वारी पालखी? मी 6 वर्ष झालं करतो। कसे असं त्रास वगैरे होत नाही? एवढा लांब चालत त्रास होत नाही, काय जाणवत नाही। त्रास अनुभव मिळतो वारीत? अनुभव म्हणजे हे इतका आनंद आहे आणि ही आनंदवारी हिचं नावच आहे आणि चालत जात असताना आनंदाचा पूर वाहतो त्याच्यात। तुम्ही कुठं आलात माऊली? गुरुवेकांच्या कधीपासून करता वारी? 6 वर्ष झाली। 6 वर्षापासून करता। माऊली, विना हातात घेऊन या पंढरीच्या वारीत चालतात तुम्ही, काय त्रास वगैरे होत नाही पायाला? काय म्हणजे अशी काय शक्ती मिळते? त्रास भयंकर होतो। हे माऊलीच्या चरणी अर्पण केलेलं आहे। ही इंद्रिय आहे, ही शरीर म्हणजे 72चा खेळ आहे। 72 आपल्याला समजू शकणार नाही, ती ज्यांना अभ्यास केला त्याला समजू शकतील। हो, कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रिय, पंच इंद्रिय बरं का। इडा पिंगला सुषुम्ना, बुद्धी, वासना, मन, इच्छा ही सगळं जण ताब्यात घेतले। ज्या भगवंतानं आपल्याला ध्येय दिला आहे बरं का, त्याची एक जाणीव ठेवणे, एक ज्ञानेश्वरीने सांगितले, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावे पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर त्या टिकेशी, ज्ञान होय मुडा अति मूर्खा त्या दगडा, हो वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी। ही जनाबाईनं अभंग केलेला आहे। हे ध्येय परमेश्वरानं दिलेलं आहे, त्यालाच दान करायचं आहे। कोणाचा संसार, कोणाचं सोनं, कोणाचा पैसा, भयंकर पैसा घरी आहे, सोनं आहे, किंमत नाही आपले त्यापाशी, हे किंमत नाही अजिबात। ही चैतन्य प्रेम ह्या माऊलीच्या चरणी जीवाला सगळा अर्पण केलेला आहे। हो, काय नाव आहे तुमचं? माझं लक्ष्मण नागनाथ ढेरे, मोहोळ तालुका, जिल्हा सोलापूर, पोस्ट सावळेश्वर, मुक्काम अर्जुन सोंड। वारी ही माझी पहिलीच आहे। 3 ऑपरेशन केले, ती परत पांडुरंगानं सांगितलं माऊलीनं, त्या आयुष्यात येऊन एक तर वारी देहू ती पंढरपूरकर। का माझी किल्ली काढले, हरण्याचे केले, डोळं दोन्ही बी फाडल्यात। हां, तरी एक इच्छा म्हणून आलो मी। भयंकर त्रास आहे, ज्याचं त्यानं जाणून घेईल। हां, काय सांगाल पंढरीच्या माऊलीकडे? काय मागाल? काय मागाल नाही, फक्त तू जन्म कशा करता दिलेला आहे? सेवेकरता दिलेला आहे। जन्म घ्यावा दुःखाशी कारण, सुखाशी नाही, दुःखाशी कारण जन्म दिलेला आहे आपल्याला, त्याची सेवाच करत राहावं आपण। हां, किडनी काढलेली आहे म्हणता, एवढे आजार आहेत, रस्त्याने चालताना वगैरे त्रास झाला तर काय? भयंकर त्रास होते। त्या हाताला सांगतो जा तुटून, पायाला सांगतो जा तुटून, डोळ्याला सांगतो जा निघून, एक हट पूर्ण करणार, उड्या आणीत। हो, फिकर करत नाही ती कशाची। 3 ऑपरेशन झालेले आहेत, पण पंढरीच्या विठुरायाची ओढ माऊलींना आहे, एकदा तरी आयुष्यात पालखी करायची। माऊली, काय सांगाल? त्यांचे 3 ऑपरेशन झाले, सोबत चालताय, काही त्रास जाणवतो त्यांना आधीमध्ये? कधी जाणवते महाराज, जाणवते, त्रास होते। महाराज म्हणतात होतोय त्रास पण गुण हमखास, कारण का रामनामाचं औषधच आमच्याकडे माऊलीने परत पाठवलेलं आहे। यावर गोळ्या औषध उपचार आम्हाला काही चालत नाही। जय जय रामकृष्ण रे, हाच आम्हाला औषध आणि हाच आम्हाला ब्रह्मरसाचा पेला घेणारे वारकरी आहोत आणि याचाच आनंद आम्हाला, या आनंदाच्या भारात जातो। आम्हाला सुख दुःख न उरू न देई, एकच राही विठ्ठली ध्यानी म्हणे। फक्त ध्यान आमचं भगवंतावर, संतावर दृढ भाव ठेवलेला आहे। आम्ही त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन, आणि जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत आम्ही वारी करू। आता माझे 30 वर्ष वारी पूर्ण झाली, ज्ञानोबराय तुकोबरायकडे। 30 वर्षापासून वारी करता, काय अनुभव येतो वारीत? अनुभवला की हा सुख सोळा स्वर्गी नाही। संसारात हा वेगळाच वाटतं, पण इथला आनंद असा वाटतं की जणू काय माझं माहेरच आहे। माझ्या गावाला देखील मला जाऊ वाटत नाही महाराज, कारण का हा संतांचं माहेर आहे। संतांच्या माहेरात इतका आनंद आहे की ह्या आनंदाचा पारावार करीच नाही। म्हणून म्हणता ह्याला सोडून मला जाऊ वाटत नाही, संताला सोडून वाटत नाही, आणि संताच्या सानिध्यात राहावं हीच माझी अपेक्षा, ह्याच्याशिवाय मला काही अपेक्षा नाही।
रामकृष्ण. विठुरायाला भेटण्याची ओढ लागली का? अर्धा टप्पा वारीचा पार केलाय आता तुम्ही. हा तुमच्या केलं. विठू माऊलीला भेटण्याची ओढ लागली आहे. हा भेटण्याची ओढ लागलेली आहे. भेटल्याशिवाय जाणारच नाही. भेटल्याशिवाय जाणार नाही. भेटला आम्हाला. भेटला म्हणजे काय, एक डोळ्यात अश्रूच आई मेल्यावर एक रडू येतं, देवाविषयी एक रडू येतं. आई तिसरा गुरु आई, पहिला गुरु कोण आहे? कुणी 30 वर्षापासून वारीत चालतंय, कुणी 6 वर्षापासून चालतंय. ही माऊली आज पहिली वारी करते. गेल्या वर्षी 3 ऑपरेशन झालेले आहेत, किडनीचं ऑपरेशन झाले, पण विठुरायाला भेटण्याची ओढ इतकी आहे की एवढ्या आजारपणात ही माऊली आता विठुरायाला भेटण्याला निघालेली आहे. हा देह माऊलींचा आहे आणि आयुष्यात येऊन एकदा तरी वारी करावी हीच भावना घेऊन हे सगळे वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला आता पंढरीला निघालेत. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.